नमस्कार मित्रांनो. एवढ्या रात्री व्हिडिओ बनायचं कारण असं का मला मित्र म्हणले म्हणजे शुभांगी शिल्लेत शुभांगी दुखतंय असं तसं. तर मी विचारपूस केली बाबा काय दुखतंय काय नाही. तर मला असं कळलं का तिने मी लग्न केल्यामुळं आणि बाकीच्या ताणतणावामुळं तिचे प्रॉब्लेम तिला माहिती, पण सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. आणि आता तिचे काय हे काय ते मी तर जास्त बोलू शकत नाही, कारण आहे बा काय ते प्रेम दोघींवर सारखंच आहे. असं काही नाही की हिच्यावर द्यायला तिच्यावर कमी, दोघेला जीव तेवढाच लावणार. पण ती शुभांगी समजून घेत नाही. म्हणजे समजून आता ती कोणतीही लेडीज असली तर समजून घेणार नाही. पण तरी या गोष्टीत तिने असं सुसाईडचं वगैरे एवढ्या लांबच्या स्टेपला जायला नव्हतं पाहिजे. कारण हे सुसाईड करणं हे कितपत योग्य आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आता काय आवडा नका आवडू काही नाही विषय, फक्त जे रिअल मुद्दे चालू आहेत ते मुद्देच महत्वाचे. बघा तुम्ही ती काय म्हणली काय नाही, बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो. काय केलं खरं दुखण्या बिकण्याचं काय कसल्या रुपयाचं दुखत आहे मला असं कळलंय. कोणी सांगितलं? तेरे अपनों में भी मेरे चाहने वाले बहुत है. हा कोण नाही कोणी सांगितलं? एवढा कोण पाळत ठेवून ठेवलाय तू माझं दुखत आहे खुपत आहे कोणी राहू दे. तुला काय करायचंय? तू जसं मला सोडलं तसं तसं तू माझा संबंध संपला. मी तुला सांगितलं ना मला डिवोर्सचं काय आहे ते बघून मला सांग म्हणून. पण इच्छा म्हणलं बाबा बायको आहे मी तू. नाही बाबा मी नाही ओळखत. तू कोण आहे? मी तुला कसंच ओळखत नाही. हा गाव मला अख्खं ओळखत, अख्खं महाराष्ट्र ओळखतो. मला गावाशी काही घेणं नाही. मी तुझ्याशी काही घेणं नाही. कशाला फोन केलास? बोल ना. कोण आहे एवढं तुला खबरी पोचवणार, दुखत आहे खुपत आहे म्हणणार? हा शेजार राहणारे आपले जाते असं का? शेजार नाव तर कळलं असतं, पळलं असतं. काय करायचं नाव काय सांगू तुला कोणाचं? हं तू त्याला पैसे भांडत मी कशाला भांडू? माझं काय अडलंय? परत काय गोष्टी करताना म्हणजे असं सावधगिरीने करता येईल बाबा. कशाला उगाच त्याच्या कानाला नाव नाही सांगत कोणाचं. बाबा तुला परत कशाला त्रास उगाच बिचारीला सोडून इकडे माझ्याकडे यायचा? असं काही नाही, पण नको त्रास. हा असं काही नाही, पण चला बाबा कोणी मित्र परिवार आहेत ना मग. हा मग मी काय करू? तुझे मित्र परिवार आहेत. मित्र परिवार तेवढं नसतील सांगत की बाबा दुसरी बायको कशाला केली, तिला घेऊन ये म्हणून. मित्र परिवार म्हणजे ते तुझ्या शेजारचे पाजारचे आहेत माझ्या ओळखीचे. मग काय करू मी? काय करू म्हणजे काय करू मी? काय करू म्हणजे हे कोणतं बोलणं? त्यांनी सांगितलं मला बाबा इथं दुखत आहे म्हणून मी तर फोन केलाय. मग काय कुठली बाईक नीट राहीन? आपल्या नवऱ्याने दुसरं लग्न केल्यावर कुठली बाई नीट राहीन रे? बाबा तिचं ती अशी मजेशीर 2-3 टाइम अन्न खाऊन टुमटुमीत हिंडून फिरून बाहेर येईन अशी बाई वाटली का तुला मी? बाकीच्या पोरी म्हणून वाटले काय? काय बाकीच्या पोरींमध्ये वाटले काय? खाऊन पिऊन मी मजेशीर बाहेर हिंडून फिरून येईन, सोडला पाहिला की धरला दुसरा, अशी पोरगी वाटले काय तुला? मग तेच म्हणलं तुझ्या एवढं माझी निभार काळीच नाही ना. तू काही केलं तरी बाबा सहन करण्याची ताकद आहे ना. अरे सहन करण्यात नाही, पण तो दुखत आहे म्हणून कळल्यानंतर माझं तर विचारणं काम आहे का नाही? तुला कोणी म्हणलं विचार? नको विचारू. माझे घरचे आहेत मला विचारणारे. नाही घरच्यांना विचारलं देव तरी आहे मला विचारणारा. नाही मला घरच्यांनी विचारलं, तू नाही विचारलं तरी मला देव आहे रे विचारणारा. काय सांगितलं? काय दुखतंय म्हणून सांगितलं? काय सुसाईड करायचा प्रयत्न केला म्हणे. एवढं बरं सांगितलं क्लिअर कट त्यांनी. काय मराठी मी आहे ना अजून. नाही नको रे बाबा, मला कोणी नाही लागत. मी एकटीच आहे, जन्मापासून एकटीच आहे आणि मरणार पण एकटीच आहे. मला कोणाची नाही गरज. मी आहे तू आहे म्हणून काय नाही, नको मला कोणी नको. ज्यासाठी हा चल मग
हा चलू देत जाणार आहे. तुला काय वाटणार आहे? तुला काय नाही वाटत? तू ते जीव बीव देऊ नको. तुझ्यासाठी सारं घरदार सोडून आले आणि तू म्हणतो बाबा चलू दे. मग सांगत आहे माणूस तर ऐकायच्या नावाने पत्ते आहे का? ती बाई सोडणं होत असलं तर सांग, नसन तर मी खरंच आता जीव देणार आहे. हे घरातल्यांना न सांगताच कुठंतरी लांब कुठंतरी जीव देऊन मरून पडणार. तसं काही करू नको. सारं दुनिया सोडून आले बघा बाबा. तुम्ही काय करायचं काय नाही. लवकर सांगायचं मला, नाही तर डिवोर्स तरी देऊन माझी मला रिकाम कर. ही जग मला नावं ठेवतंय हे तरी बंद होईल मला. सांगतो काय अडचण नाही. मी करतो काहीतरी कुठं. कधी सांगतो? सांगतो उद्या म्हणलं की तुला उद्या परवा सांगतो. बरोबर. हा. आणि हे जे शुभांगी वागती हे अतिशय चुकीचं आहे. मी दोघींना पण समजून सांगतोय आणि दोघींना पण सगळ्या गोष्टी समजून सांगतोय. असे असं आहे तुम्ही नका करू, या गोष्टी नका करू. मी आता पोटा पाण्यासाठी गाडीच्या हप्त्यासाठी मला गाडी जाण्याची आणि यांचं काहीच नाही. हे नसतं हे म्हणते घरी थांब, ते म्हणते इकडे जाय तिकडे जाय. हे असले कुठं नाही येतं. त्यामुळे तुम्ही बघा आता काय करायचं तुम्ही कमेंट करून सांगा.